शिक्षक, त्याचबरोबर सुरवसे सर आहेत, त्याचबरोबर तुर्ये सर आहेत, त्याचबरोबर आगळे सर आहेत जे परवा सेवानिवृत्त झालेले आहेत, त्याचबरोबर उपस्थित आपण सगळेजण, त्याचबरोबर या ठिकाणी सगळे मित्र परिवार आणि नात्यामध्ये असलेला सहसंबंध या ठिकाणी प्रस्थापित करताना दिसतो. आपली उपस्थिती या ठिकाणी खरं तर मावळतीला कोणी नमस्कार करत नाही, कारण मावळत्या सूर्याकडे तसं काही काम नसतं, मावळाला जाणारा असतो. या ठिकाणी ईशाके सर या ठिकाणी सेवानिवृत्त होत असताना आपल्या सगळ्याची उपस्थिती या ठिकाणी दर्शवते. ईशाके सरांचं माणूस म्हणून ते कार्य होतं, फक्त शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं नाही, तर एक माणूस म्हणून माणुसकीचा दिवा जोपासण्याचं काम सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मनामध्ये या ठिकाणी दीप लावण्याचं काम त्यांनी केलंय आणि म्हणूनच आपली सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी त्यांच्यासाठी मोलाची महत्वाची आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जण आलेले आहात. खऱ्या अर्थाने ईशाके सर या ठिकाणी सेवेतून निवृत्त होत असतील, मात्र ते समाजकारणातून निवृत्त होत नाहीये, कारण शिक्षक कधी निवृत्त होत नसतो, तो शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षक असतो. ते विद्यार्थ्याचे आजपर्यंत शिक्षक होते, धाराशिव प्रशालेचे शिक्षक आतापर्यंत होते, आता ते समाजाचे शिक्षक होतील, गावचे शिक्षक होतील. खऱ्या अर्थाने समाजाला त्यांची गरज आहे आणि म्हणून अशा या गरजवंत असणाऱ्या समाजाच्या शिक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर मी आता सौभाग्य समजतो त्या ज्या सेवाकृती कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सरांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली, कारण मी स्वप्नात कधी विचार केला नव्हता की मी माझ्या एका शिक्षकाच्या शेजारी एका कार्यक्रमामध्ये येऊन बसेल. कारण एका विद्यार्थ्याला आपण एक तरी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं, ते खरोखर माझं सौभाग्य आहे की एका शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला, माझ्या गुरुच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून माझी निवड सरांनी केली.